भारताची लोकशाही अबाधित राखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक. सांगली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध उत्साही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस भवन येथे सकाळी 7:30 वाजता तर जुना स्टेशन चौक येथे सकाळी 8:00 वाजता सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना राजेश नाईक यांनी देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. राजेश नाईक यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे. स्वातंत्र्याचा वारसा. आज आपण ज्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहोत ते स्वातंत्र्य देशाला मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाचे ऐतिहासिक योगदान आहे. लोकशाहीचे रक्षण. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसच्या सर्व घटकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे. संविधानाचे जतन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जपण्याचे काम काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर एकत्रित लढणे हीच खरी देशभक्ती ठरेल. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. या सोहळ्यास काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलाजाभाभी पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, शहर जिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप, प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेखा आणि प्रा. श्रीकृष्ण मोहिते, ज्येष्ठ नेते व पदाधिकारी. माजी जी.प. अध्यक्षा मालनताई मोहिते, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, अरुण पळसुले, शहर सचिव मौलाली वंटमोरे, जिल्हा सचिव सचिन चव्हाण. महिला व युवक आघाडी. शहर महिला काँग्रेस अध्यक्षा करुणा सॅमसन, महिला युवती अध्यक्षा गीतांजली पाटील, मीनाक्षी दुग्गे. शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, मीना शिंदे, शमा अत्तार. विविध सेलचे प्रतिनिधी. अनुसूचित जाती सेलचे रवींद्र कोलप, डॉक्टर नामदेव कस्तुरे, राजेंद्र कांबळे. अपंग सेलचे सुरेश गायकवाड, प्रवक्ते अमित पारेकर. इतर मान्यवर. सुनील भिसे, तुकाराम बगाडे, विश्वास यादव, दीपक परीट, सिद्राया गणाचारी, शैलेंद्र पिराळे. रामसिंग परदेशी, नामदेव पठाडे, शिवाजी सावंत, विठ्ठलराव काळे, डॉक्टर प्रमोद इनामदार, शरण सरोदे, महेश भंडारे, अरिफ मालगावे, वसीम आमीन, रिहान मिस्त्री, विवेक नाईक, गणेश वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.